शासकीय धान्य गोदामातील हमालांचे काम व रोजगार अबाधित ठेवण्याची मागणी। राज्यातील शासकीय धान्य गोदामांमध्ये कार्यरत असलेल्या हमाल कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला असून नव्या शासन परिपत्रकामुळे हजारो हमाल कामगार बेरोजगार होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। यासंदर्भात संबंधित विभागाकडे निवेदन देऊन काम व रोजगार अबाधित ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे। निवेदनात म्हटले आहे की वाहतूक हाताळणी कामांसाठी शासनाने नवीन परिपत्रक जारी केले आहे। या निर्णयामुळे राज्यातील शासकीय धान्य गोदामांमध्ये माथाडी मंडळाकडे नोंद असलेल्या सुमारे 10,000 हमाल कामगारांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। हमाल कामगारांच्या वतीने शासनाकडे विविध मागण्या करण्यात आल्या आहेत। त्यामध्ये शासकीय धान्य गोदामांतील हाताळणी व वाहतूक कामे माथाडी मंडळातील नोंदीत हमाल कामगारांकडूनच करून घ्यावीत अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे। तसेच औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार गोदामातील मजुरी व लेवीची रक्कम माथाडी मंडळात जमा करावी, थकीत मजुरी तात्काळ अदा करावी, महागाई निर्देशांकानुसार फरक व वाढ द्यावी आणि हमालांना नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा मागण्यांचाही समावेश आहे। शासनाने मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास 27 जून 2026 पासून जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदामांमधील कामे बेमुदत बंद आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। निदर्शने आंदोलनात सहभागी झालेले गंगाधर कोळेकर, भागवत चितळकर, योगेश त्रिभुवन, सुरेश अहिरे, दिनकर सोनू बागुळ, श्याम चांडे, अशोक भील, श्रावण चौधरी, पाटील बिकन चौधरी यांच्यासह अनेक हमाल बांधव यावेळी सहभागी झाले होते। आज या शासनाने जे सरकारी धान्य गोडाऊन आहे या ठिकाणी ते टेंडर काढता येते, ते टेंडर डायरेक्ट ठेकेदार म्हणजे वाहतूक ठेकेदारीच्या नावाने ते टेंडर देणार आहे। त्या वाहतूक ठेकेदारात टेंडर दिल्यानंतर जे आमचे जे हमाल आज धान्य गोडाऊनमध्ये काम करतो, आम्ही गेले 25, 30 वर्षापासून आम्ही धान्य गोडाऊनमध्ये काम करतो, पण त्या हमालावर आज जवळजवळ या धुळे जिल्ह्यामधून 300 हमाल यांच्यावर आज उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही। कारण जर वाहतूक ठेकेदारानं जर काम केलं तर ते आम्हाला कामच राहणार नाही, त्यामुळे आमच्यावरती उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून आज आम्ही धरणं आंदोलन करीत आहोत। दुसरी गोष्ट अशी जे महागाई निदर्शन ते आमच्या हमाला आजपर्यंत मिळालेलं नाही, ते आमच्या हमालाला मिळावा। तिसरी गोष्ट अशी की आमचे 10 तारखेच्या आतमध्ये आमच्या माथाडी गोडाऊन पगार झाले पाहिजेत। हे पगार आमचे दोन महिने आमचे पगार होत नाही, ते महिने पगार आमचा 10 तारखेच्या झालं पाहिजे। आणि हे जर काही सरकारी याचा निर्णय नाही घेतला तर आम्ही आता ते तात्पुरतं आम्ही 25 आणि 26 हे 2 दिवस धरणं आंदोलन करीत आहोत। जर कधी सरकारी 26 पर्यंत निर्णय नाही घेतला तर 27 तारखेपासून धुळे जिल्ह्यातील संपूर्ण धान्य गोडाऊन सरकारचे हे बंद राहतील, याची कृपया सरकारने नोंद घ्यावी ही विनंती।